होते माय बापाच्या माघारी पळून जायच्या मार्गावर. मग काय करावं आता? हा मी म्हणलं पुसात नाही तुमच्या उसात बी जमतय. हा काय घोरे करायला तिथं? त्याचा मळा उसाचा मळा होता, जायला रस्ता पण नव्हता, तिथं लग्न लावलं पुसात. मग सांगेल त्याचे नाव नवरदेव नवरीची. इलाज नव्हता ना, नाही तर नवरदेव गवसत नव्हता, 6 महिने नवरी गवसत नव्हती, तशी हे नवरदेव नवरी झाली. लटके मी दृष्टांत संपला. हा म्हणले सांग बरं मग कसं करायचंय? तर तू म्हणशील तसं. म्हणले काय नाही, माझ्यासारखा फक्त काय करायचा, नाचायचं. आणि मग काय हो, तर किती लोक ठकवले. हा आता गोकुळातलं चरित्र होणार आहे. मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला. हो मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला, मोहिनीच्या संगे भस्मासुर गेला. वायू प्राण गेला रामबाणे, रामबाणे, वायू प्राण गेला रामबाणे, वायू प्राण गेला रामबाणे. इंद्र पडे भगे चंद्र झाला काळा, इंद्र पडे भगे चंद्र झाला काळा, इंद्रापडे बघ चंद्र झाला काळा, इंद्रापडे बघ चंद्र झाला काळा. नर चुकला काळा भजनाचा, भारत तुझा काळ भजनाचा, नर चुकला काळा भजनाचा, भारत तुझा काळ भजनाचा. इंद्र पडे भग चंद्र झाला काळा, इंद्र पडे भग चंद्र झाला काळा, इंद्रापडे बघ चंद्र झाला काळा, इंद्रापडे बघ चंद्र झाला काळा. कशामुळे झालं हे? काम शत्रू बनला, काम शत्रू बळला. रामबाणाने रावण संपला. अहो तोच नाही, इंद्रापडे भग चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणून संत म्हणले, म्हणून कामवैरी जेथे ठाणेरी. माऊली लिहितात, मग सरे वारी क्रोधाची, कामची नाही मग क्रोधाची कैचा. मग कैचे भांडण रे वा, काम क्रोध लोभ केली पायटणी, एकमेक लागती पायी रे, नाचती वैष्णव घाई रे. खेळ्यामध्ये हे ना वेळ नाही आपल्याकडे. आणि झालंय काय, ऑपरेटर आपल्याला एकच झाला, इकडं एडिटिंग करायला शूटिंगची भगवानच, आणि तुमची अम्मा ही एडिटिंग करायला भगवानच. आणि इथं आता भगवानच आलाय मदतीला. कोणाच्या? शंकराच्या. गोपाल कृष्ण भगवान. हो आणि काय मग त्या ठिकाणी तालासुरामध्ये चालू झालं हो. नाचता 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 दे भान विसरून गेला. कामातुर झाला होता तो. आणि कामातुरायन भयन लज्जा. हो महाराज कमरेवर हात ठेवले. हो वरती घेता घेता एक हात कमरेवर ठेवला, एक डोक्यावर ठेवला, पुन्हा एक कमरेवर ठेवला, एक डोक्यावर ठेवला, आणि मोहिनीन दोन्ही डोक्यावर ठेवले. आणि ठेवल्या बरोबर कापुराची वाती उजळल्या ज्योती, हो जळून भस्म झाला. ठाईच निमाली. स्वर्गामध्ये दुदुंभी वाजू लागली, ढोल दमाने गरजू लागले, आणि मग भूते वेताळ आले. आणि काय तिथं आनंद चालला हो. आले आले वैष्णव ढिंगर, वीरवारी कर पंढरीचे, वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. हो कुंच पताकाचे भार, आले वैष्णव ढिंगर, वैष्णव तो जया, अवघी हो. मायेच्या मोहामध्ये कैलासगिरीला शंकराला घेऊन गेले आणि आनंद झाला. जिकडे पाहे तिकडे गडे हो, आजी आनंदे आनंद. असा आनंद उत्साह सुरू झाला. हा कैलासगिरीवरचा आनंद. पण वैकुंठाला पुन्हा एक घरानं गेलं. कोणतं? गोरोपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाये, आणि नैनी आहे तो ये सांगत असे. हो काय झालं म्हणले? भूमीवरी भार झाला शे. भूमीवर भार झाला आणि सोसवेने वझे
मजा आता हो मला जा वज सोसणं कशाचं झालं म्हणले वज तुमचं आमचं झालंय हो वज कशाचं होतंय ऐका आई बापाला घराच्या बाहेर एक झोपडं करून दिलेलं आहे आई माता पाचारी खोई शब्दबान कांते लागी मृदू भाषण तयाच्या भारे धरा रत्न इव्हळ दुःखे दुःखी होतशी बाईनं बोलवलं ना काय काम होतं हो कशाला आवाज द्याला ग तू नाही म्हणलं तुम्ही मंठ्याला चाललेत तर संक्रांत जवळ आली एखादी नाटी आणसाल आता कपाटामध्ये मावण हो सांग थांब थांब कपाट खोलभर त्याचे मला फोटो काढून दे म्हणजे कलर बदलून आणतो हे तिच्यासाठी हा आता ऐका आईचा आवाज माता पाचारी खोई शब्दबान बाळ बाळू कोण नाही वाटत नाही का आपल्या इथं नाही ना इथं कोणी पोरं नाहीतच ना म्हातारा माणूस असलं तर असू द्या अरे मंठ्याला चालला काय मग थांडे डग कटकट लावली माणूस गावाला निघलं की कवाय आवाज देती माता पाचारी खोई शब्दबान कांते लागी मृदू भाषण तयाच्या भारे धरा रत्न इव्हळ दुःखे दुःखी होतसे कोण 2-4 साड्या आणल्या तुम्ही मसाल 4 कशाला तुम्ही तर 5 आणल्या होत्या मी आलतो तुमच्या घरी तव्हा मी म्हणलं एवढ्या एकदाच कश काय आणल्या म्हणले महाराजनी जी पसंत पडेल ती ठेवायची बाकीच्या वापस वारे वा इतके आणले पहा मग म्हातारी काठी टेकीत आली गंगू बाळू आला का ग ठकू नाही म्हणित हा ठकू इथे इथंच हे ठकू म्हण आता ठकू नाही म्हणित गंगू बाळू आला का ग म्हण ठेवून काय काम होत नाही म्हणलं आता उद्या सक्रात आली म्हातारा जाग्यावर पडले आणि मग शेवटचं वाण आहे सगळ्या बाया विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जात्यात है का नाही आणि वाण देत्यात पण पाहिनं ग 17 जाग्यावर नाटीला थिगड झाले तर आणि 3 रंगाची ही नाटी झाली मी म्हणलं होतं एखादी नाटी आणली का दिले होते का पैसे म्हातारी कुठून देईल हो नाही आणि मग निघाल्या वाना द्यायला बाया म्हातारी एका कोपऱ्यात बसली रडू लागली आजी चला न वान दे आलं माय म्या घरीच दिलं ग कशाचं देणं आलंय कारण ऐका माता परिधाने जीर्ण वसन लिहिलंय शास्त्रात कांते लागे वंच वसन तयाच्या भारे धरा रत्न इव्हळ दुःखे दुःखी होतसे माईच्या अंगावर जीर्ण झालेलं धागे घातलेलं आणि बाईसाठी चमचम चम नाटी अंगावर चमकायली ऐका गॅस संपला घरातला यायला गॅस घेऊन यायला उशीर झाला का स्वयंपाक काय हात पाय मोडून चुल्यात घालायचे का आमच्या गावाकडं सांगायला बरं इकडं कुठलंच नाही ते आता उशीर काऊन झाला म्हणला गाडीच यायला उशीर झालती गॅसची गाडीच नाही गॅस संपले होते एजन्सी मधले बरं मग आता लवकर व्हायचा स्वयंपाक काय आहे तुमच्या इकडे लवकर व्हायचा स्वयंपाक काम आवरत काम चोर आवरत का प्रिय भोजन खिचडी नाही का आमच्या इकडं बरं प्रिय भोजन खिचडी काढली भजे केले आणि काय मग पापड्या तोडणं चालू झाल्या आणि त्याचा शंट चालला आता म्हातारी दुपारची ज्वारीची भाकर नेऊन दिली होती वर सुनन झोपड्यात बसलेली होती आणि त्याच्यात वरण होतं कळशियामध्ये म्हातारीनं असे दिसत नाही म्हणून पाहिलं म्हातारं म्हणलं अगं तुला डब्बा आला का नाही म्हणे आला म्हण चांगला होता सुनन पाहते तरी तुम्हाला नाही का आला नाही मला नाही आला म्हणे कारण इकडल्या कोपऱ्यात एक लहान्या पोरात एक हो म्हातारीनं असा हात लावला न येऊ दे म्हणे आपुल मवाच खाऊ दोघ असा हात केला धक्का लावला आणि ते वरण गेलं सांडून शिवभर राहिलं त्याच्यात डाळिंब्या 2-3 जवळ मुलगी होती ठक्को आहे का तेच आलंय मला गंगू अगं माया सुनन वरण दिलं नाही का म्हणे आजी तुला धक्का लागला आणि सांडलं ना ग त्या मडक्यात पाणी टाकलं ते ताटात वतलं दोन्ही हातानं भाकरी त्याच्यात चोरल्या तेवढ्यात कुत्र आलं घातलं थोडं दिसत नव्हतं ना खाता येते का आता उष्ट
गंगू म्हणते आजी खाऊ नका, कुत्र्यानं तोंड घातलंय, माय दे ग फेकून. उपाशी पोटानं बसली म्हातारी. ज्याच्या नाही त्याच्या धुऱ्याला गेले, ज्याच्या नाही त्याच्या बांडाला गेले. पालन पोषण केलं, शिक्षण केलं, माय पोटचा गोळा या आवून असा केला. मोहलेकरू चांगलं हे ग. चालू हे आता हे. हो ऐका, गंगू म्हणती माय आजी थांबा थांबा, तुमची सून भजे तळायली, खूप पापड्या तळायली, वाशी आलाय. अग मला कशी देईन ती. माता शेवी कंदान्न कांते लागी षड्रासान्न. मी नाही सांगत, शास्त्र सांगायला. कांता शेवी षड्रासान्न माते आशेवी कंदान्न. तयाच्या भारे धरा रत्न इव्हळ दुःखे दुःखी होतसे. आणि याच्यामुळे भूकंप व्हायलाय, हा भार व्हायलाय भूमीला. मग ग्रहानं सांगितलं, विष्णू परमात्मानं मान्य केलं. चला म्हणले तुम्ही, आम्ही अवतार धरू आता. हो. आणि मग सगळ्या देवानं मिटिंग घेतली. पण शेषाकडे गेले. शेषा म्हणला मी नाही येत देवा, आता बस झालं. 14 वर्ष उपवास धरलाय म्हणे, खाल्लं काय विचारलं नाही. नाही का, मी कंदमुळं आणून देत होतो, तुम्ही खुशाल दोघं झोप घेत होते. आणि वाघ आलाय म्हणजाईत. वाघ आला म्हणजे तव्हा दैत्य या जाईत. मी 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता पण प्रत्यक्षे, जाणता पण प्रत्यक्षे. 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता तुला का माहित नाही का रे म्हणले देवा. आणि तू जाणता आपण प्रत्यक्ष, तुला सगळं कळतंय. मला कशाला आता नाही येत मी. तू आणते भक्त देवाला यावाच लागते. कशासाठी? आम्हा लागे अवतार. काय काय म्हणून होत नाही होतो. कच्छ कुर्मादी वराह, कासव होतो कुर्म. कुर्म म्हणजे कासव, वराह म्हणजे कितीनीच अवतार धरला हो. नरसिंहत्वलेने तयाच्या महिमे भागलादासाठी. हो. आणि मग एक बोली केली, काय तू होय मोठा म्हणले, मी होईल लहान. आणि हो भरलं, माया सुद्धा आली. आणि निमित्त झालं मग कशाचं? देवकीच्या लग्नाचं. नाही का, मोठ्या थाटामध्ये लग्न झालं. वरात निघली आणि वरातीमध्ये अभिमान झाला कंसाला. आणि आकाशाची वाणी झाली. काय सांगू लागली? आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आणि मानी हा भरवसा बोलण्याचा. हो ऐक म्हणले, हिच्यापासून येणारा तुझ्या बहिणीचा मुलगा, तुझा भाषा आठवा, तुला जीवच मारील. कोणाला बरं वाटेल हो मारील म्हणल्यावर? नुसती शिव दिली तर लोक आता सहन करीनच. तो कंस होता, मेण्यातून तलवार उपसली, धावतच गेला आणि रथाच्या खाली वळलं बहिणीला. हाताला केसाला हाताचा आढा मारला आणि एक घाव 2 तुकडे करायचे म्हणला. ठेवायचंच नाही जिवंत. पण तेवढ्या टायमात हात धरला कोण? वसुदेव हात धरेला. वरच्या वर वसुदेवान हात धरला. म्हणला, दाजी भाऊजी, अहो तुम्ही हे काय करता? विचारोनी अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे. क्रोध कोणाला येतो, पण क्रोध शांत करावा. नाही का? कसा? जशा सगळ्या नद्या भरून समुद्राकडे येतात, पण समुद्र काय करतो? सगळ्या नद्या आपल्या पोटात घेतो. कशा? आलिया नदी नदाचे संघाट करी वाढ. ईश्वरागे झाले
शांती सुखे वावे पाणी ईश्वरागे चाले वळी ईश्वरागे चाले वळी संती सुखी वावे पाणी संती सुखी वावे पाणी ईश्वरागे झाले वळी ईश्वरागे झाले वळी गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाने कसं वागावं, जसा मुक्ताईनं बोध कोणाला केला, माऊलीला केला. हो, विश्वपट शांती धरान ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. हो, राजान जर चुकला न तर असमजुतीच्या चुकीमुळे राज्य राष्ट्र व प्रजा या सर्वस्वाचा नाश होतो. एका राजाच्या असमजुतीच्या चुकीमुळं आणि त्याला बोध केला, राजन तुम्हाला हिचा मुलगा मारणार आहे का ही मारणार आहे. म्हणलं हिचा मुलगा. मग स्त्री हत्येचं पातक कशाला घेता राजा, आणि ही देऊ की तुमच्या मी स्वाधीन करतो, तुमचीच बहीण आहे, मला नाही लागत. राजा म्हणला आता मी नाही तिला स्वीकारणार, मग तुम्हाला दोघायलाही बंदीत टाकतो. आणि वसुदेव देवकीला दोघायलाही मी बंदीमध्ये घातलं. हो, आणि तिथं काय उशीर होता हो, एकत्र झाले, एकामाग एक मुले जन्मू लागले. जन्मल्याच्या नंतर कंस मारित नव्हता, पण नारद महाराजांना सल्ला दिली, कारण याची पायली भरणार नव्हती ना. असं मोज म्हणला तो, म्हणला हे कशाला मारू, माझा आता मृत्यू 8व्या नाही का. पण सल्ला दिल्याच्या नंतर हो कंसानं मारायला सुरुवात केली. हो, आणि 8वा गर्भ कोणाचा राहिला, योगमायाचा होता. हो, योगमायाचा गर्भ तिथं नाही ठेवला, कुठं नेऊन घातला, नंदाच्या घरा उदरी नेऊन घातला, रोहिणीच्या उदरी. हिचा कोणाचा गर्भ, योगमायेचा. आणि कृष्ण परमात्माचा गर्भ मात्र देवकीच्याच उदरी राहिला, कारण अनेक जन्माची पुण्य होती, अनेक मागचं पुण्य असल्यामुळं. आणि मग हो गर्भ वाढू लागला. गर्भाचे डोहळे आईला कळतात, आईकडे येतात. मग कोणती आई माती खाती, कोणती आई काय काढू खाती, नाही का, है ना. असं होऊ लागलं. पण ही आई काय करू लागली, मला धनुष्यबाण आणून दे म्हणली, मला खडग तलवार आणून दे, कंसाला मारील, हो दुशासनाला मारील, दुर्योधनाला मारील, अनेक राक्षसाचे खगाला, हो अगासुराला, बकासुराला, अनेक दैत्याला मारील. ह्यो म्हणला येईल का, भूत लागलं का काय, जर ऐकलं म्हणे त्यांत भाव राजांत अवघड होईल ना. हो, पण ते पोटातलं बाहेर येऊ लागलं, तोंडातून अंतरीचे धावे स्वभावी बाहेर. हो, आवरत नाही होते, आवरण गेलं. पण 9 महिने 9 दिवस भर आले, आणि सावळी गोमटी 5 वर्षाची मूर्त समोर उभी राहिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. मूर्ती पाहिली आणि देवकीचे डोळे पांढवले. अरे 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 काय उपयोग झाला म्हणे माझा, काऊन येणे रूपे श्रीकृष्णा, माझ्या उदरी तू जर या रूपामध्ये आलास तर मी आईन, तू मुलगा कोण म्हणील. हो, तुझे टाळू भरायची गरज पडन, कारण नाही स्पर्शी येवले योनीद्वार, आयोनी संभव जन्मला होता ना. हा, मग काय म्हणली, लहान होई म्हणे बाबा. आणि लहान झाला, बाळ झाला कृष्ण. आणि मग देवकी निहाळून पाहू लागली, ते तुमच्या डोक्यावरून जाईल. काय म्हणू लागली, ऐशी समचरणेची शोभा, लोपित बाळ सूर्याची प्रभा, जगाते भुलवी जगदंबा, तिही चरण रविंदा भुललीशे. ऐका, तळपाय असे दिसू लागले. ऐशी समचरण्याची शोभा, जगाते भुलवी जगदंबा म्हणजे माया, तीही चरण रविंदा भुललीशे. ती त्याच्या पायाजवळ माया थांबली. पहा, अशी ती माया होती. इथं पाहिलं कुठं, नाभी कमलामध्ये त्याची नाळ खंडन करायला गेली आई बाळाचा नाळ खंडायला पाहिलं
तर सहस्त्राप्त बुडता ब्रह्मयाशी ठाव नरघता तयाशी होनी कासाविषी वर्ता आला. हजारो वर्ष ब्रह्मदेव त्याच्या नाभीमध्ये डुबलेले आणि त्याच्यातून एक कमळाचं फुल उगवलेलं आणि त्याच्यातून ब्रह्मदेव बाहेर आले आणि ब्रह्मदेव भिवू लागले, इकडं तिकडं पाहू लागले. तया ते श्रीकृष्ण आश्वासवनी जगमान्यतेचे स्थापिले तयाशी चतुर्श्लोके उपदेशोनी. हे भागवत 4 श्लोकाचं भागवत सांगितलं ब्रह्मदेवाला कृष्ण परमात्मानं. आणि मग ब्रह्मदेवाला एक काम दिलं, एका नखाची, 2 नखाची, 3 नखाची, 4 नखाची ही सृष्टी निर्माण करायची. त्या नाभी कमलातून ब्रह्मदेव असं वर्णन इथं कंठाकडं आलं, छातीकडं आलं, हे सगळं वर्णन हे केलेलं आहे. तेवढं सांगत बसत नाही. जयाचा पाहता कंबुकंठ तेथून वेदाची वाहती वाट स्वरवर्ण उद्भट तेथेची पै निर्मिली. हा कंठ तिथून 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण तिथूनच आले. हे स्वर आहेत ना तुम्ही जे गातात, हे स्वर तिथूनच आले. असं पाहता पाहता इथं पाहिलं तर इथं 3 ओळी दिसू लागल्या. ऐशा ललाटीच्या त्रिवळी सचित आनंद एकमेळी. इथं सत चित आणि आनंद असा आनंद घन परमात्मा होता. आता मुकुटाचं वर्णन आहे, कानाचं वर्णन आहे, डोळ्याचं वर्णन आहे, नाकाचं वर्णन आहे, पण हे लेकरू इथं ठेवायचं नाही. ती काय म्हणली, एवढं सुंदर लेकरू डोळे दिपले ना, कारण जैशी जेवी इंद्रधनुष्य मिरवी नभा तैशी शोभा शोभत. एकूण सूर्योदय असतो आणि एकूण रिमझिम पाणी पडतो. इंद्रधनुष्य कसा दिसतो, किती रंग असतात, तशी शोभा शोभू लागली. ती म्हणली, मालक आता एक काम करा, लवकर बाळाला लपवा. सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. लपवा लपवा जग जेठी. लपवा लपवा. आता तिला समजायला पाहिजे का नाही, कोणाला लपवा म्हणाली, हे त्याचं काव्य संताचं लिहिणार. लपवा लपवा जगजेठी. आता हा विषय काल्याच्या किरणातो. जगजेठी कुठं लपल्या जाईल का? आता कोणता महिना चालू आहे, हे मराठी पुसाचा आहे ना, पुसाचा. आता आमची पूर्ण भरली, पूर्ण खाली असती महाराज गाळ पेरा, आणि तिथं 10-5 बाया जमतात मळ्यावरल्या जमतात, शाळू सांभाळणाऱ्या. पहिले शाळू राहायचे बिगर पाण्याचे, मोटरा नव्हत्या, पाईपलाईन नव्हत्या, सोलर नव्हते. आणि त्या काय करायच्या, तिथं अशा जमल्या ना रविवारी. आमच्याकडे आयतवारी वळतात, तुमच्याकडे कोणती शिवा वळतात? रविवारी. आमच्याकडे आयतवारी, पुसाचा आयतवार आहे ग माय म्हणतात. आणि चला ग आज स्वयंपाक नाही, काय नाही, उपवास आहे. आणि त्या कशा करतात पहा, तिथं हातात मळ्यावर दिवा नाही, तेल नाही, वात नाही, असं करतात. तळहाताचा करून दिवा, हाताचा करून दिवा, पाचबोटाच्या करून वाते, पाचबोटाच्या करून वाते. वशिला आहे का वशिला, राणूबाई तुमचे पते, राणूबाई तुमचे पते. वव्वाळे ते जग जेठे, ओवाळे ते जग जेठी. मागण्या आहे का मागण्या, पाठीच्या पुत्रासाठी, पाठीच्या पुत्रासाठी, शेजच्या जोड्यासाठी. हुकलं हुकलं ना. मी पाठीच्या पुत्रा म्हणलो, या ना तर सांगावं नका, तुमच्याकडे हे म्हणत नाही तर. अहो, पोटीच्या पुत्रासाठी, पाठीच्या बंधूसाठी आणि शेजेच्या जोड्यासाठी. आता सांगा, तेल नाही, वात नाही, दिवा नाही, तळ हाताचा दिवा. आणि वशिला लावला बाईकड, सूर्याच्या पत्नीकड. रानूबाई तुमचे पती, आणि धुई पडती आभाळ आलेला असते, त्याचा मेळही नाही दिवस माळवला काही तर. म्हणून हे जगजेठी शब्द, वव्वाळी ते जगजेठी. जगजेठी शब्द म्हणजे सगळ्या जगामध्ये जो परमात्मा यापून आहे आणि याचा भाव आहे, जिकडं असन तिकडं. पण आमच्या एवढ्या लोकांना तुम्ही काय करा, सांभाळा पाठीचा, पोटीचा आणि शेजाचा. हो, याचा भाव आहे. तसा देवकीचा भाव होता.
देवकीचा भाव होता वसुदेवा, आपण याला लपवू शकत नाहीत, पण मिठी सोडा कोणती? मायेची, मोहाची, हे असं सांगावं लागतंय. आणि मायेची मोहाची मिठी जर सोडली ना तर हा लपल्यालाच आहे. म्हणती रक्षेपाळ मोहिले सकळ. हो, तो म्हणला तुम्ही चिंता करू नका. आता मला एक काम करा, तुम्हाला चिंता वाटते का? हे दारावर बसलेले हे तर रक्षेपाळ, हे सगळ्याला मी मोहनी टाकली, फक्त मला इथून लवकर न्या. कुठं? नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. 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 माया उपजाली ठेवी मज आणि तेथे. माया उपजली येथे, ठेवी मन आली येथे. म्हणती आज रक्षेपाळ तेल्या मोहिले सकळ. म्हणती आज रक्षेपाळ, ठेव्या मोहिरे सकळ. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. 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 नेई गोकुळाला. नेई गोकुळाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंदराजा मला वसुदेवा, बाबा मला नंदाच्या घराला न्या, इथं ठेवू नका. हो. आणि मग कंस विचारीन ना, जलमलं का? काय झालं गर्भातला? गर्भ उदरातला गर्भ झाला काय? तर माया उपजली तेथे, मज ठेवी तीज आणि येथे. हो. आणि रक्षेपाळ म्हणशी रक्षेपाळ त्या म्या मोहिले सकळ. हो. नजर टाकल्याबरोबर कड्या कुलप उघडले. हो. पायीच्या शृंखला गळती. हो सगळ्या खटा 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 गळून पडल्या. आणि पाठीमध्ये ढालीमध्ये वसुदेवानं कन्हैयाला घेतलं आणि रिमझिम पाणी पडू लागला. हो. सगळ्या दुथड्या नद्या भरून चालल्या होत्या. शेषनारायणांवरून छाया धरलेली आहे. काय करावं? आणि आता गच्च असणारी यमुना भरून चालली. कसं बाळाला पलीकडे न्यावं? बाळाला पलीकडे कसं न्यावं सांगा ना. सांगतो हं. सांगणार आलं नाही अजून. हो. पाणी गुडघ्याला लागलं, कमरला लागलं आणि पाणी छातीला भार लागलं. वसुदेव म्हणू लागले, नदी भरली यमुना, आता कसं पैतीराला नेऊ? पण नाईलाज झाला मायबाप. देवाच्या लक्षात आलं की ही यमुना पाऊस नाही, पाणी नाही, भरून काऊन चालली. बाबानं पाठी वर उचलली. बाबाच्या तोंडात पाणी चाललं होतं. पायाचा अंगठा काढला. पुर चालीला चाट तेने लाविला अंगुष्ठ. तेने लाविला अंगुष्ठ. तेने लाविला अंगुष्ठ. पुर चालीला चाट तेने लाविला अंगुष्ठ. तेने लाविला अंगुष्ठ. तेने लाविला अंगुष्ठ. अंगुष्ट लावल्याबरोबर गोपाल कृष्ण भगवान की जय. दुथडी जशाला तशी वाढ झाली. बरं हो. पाणी फाकलं. नंदाला त्या ठिकाणी जाण्याकरता वसुदेवाला रस्ता मिळाला. आणि मग काय तिथे सगळे झोपलेले होते. रोहिणीच्या उदरी आलेलाच होता योगमायाचा गर्भ. बाई बाळ ते उचललं आणि आणून टाकल्याबरोबर टिहाय 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 कलमा चालू झाला.
आणि लगेच खबर कळाली कंसाला. कंस आला आणि म्हणला कार्टी जन्मल काय? म्हणले हो, जा घेऊन गेले. आणि तिथं घेऊन गेला कुठं? हो, ज्या शेळीवर 7 बाळ मारली होती तिथं 8वी मारायची होती. पायाला धरली, गर 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 फिरवली आणि कशी निसटली. हो, आकाशामध्ये गेली. हे दुष्टा नष्टा पापिष्टा कंसा, अरे मला काय मारतोस? तुझा वैरी तुझ लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझ लागी वधी वधी उपजला मजा आधी. कडकड आवाज केला, आकाशामध्ये निघून गेली ती बाई. आता जर तिच्या मालकाकडून बाहेर आली तर आपल्याला दिसत नाही. बघा, ती राहती काळ्या घरात, काळ्या नवऱ्याकड, पण बाहेर आली तर आपले डोळे पुढे अंधार होतोय. आणि ती आत गेल्यावर मग माहित होतोय आवाज कशाचा होता. बाईचा होता. काय त्या बाईचं नाव? हा, आणि ज्याच्यावर पडी त्याचा उद्धारच करते. मग झाडावर पडो का माणसावर पडो. पण कोणाला अजून तिला पाहायला शक्ती झाली का? पाहता तुम्ही, कडकडकड आवाज झाला की डोळे आपलमती झाकतात ना. हा, ती आदिमाया शक्ती आहे, सामान्य नाही. बरं, ज्याचा उद्धार करायचा त्याच्यावरती येते आणि घेऊन जाती. पण कंसाचा तिला उद्धार करायचा नव्हता. बाई निघून गेली. पण बाईनं सांगितलं की तुझा वैरी जवळ जन्माला. आता वैऱ्याच्या शोधाला लागल कोण? कंस. पण इतके काय सोपे गवसाईल? कारण पुढे गेले ते गातील त्याची, जे गेले ते वापस येणार नाहीत. कारण तो याच्यासाठी जन्मलाय ना, भक्ता राखी आणि दुर्जनाशी संहारी. आता कोणाला धाडायचं आपण उद्या धाडू. येतील ना महाराज, त्याला धाडायला लावू. आणि कोणाला संपवायचंय आणि कोणाचा उद्धार करायचा आहे, नाही का? कारण आता वेळ खूप झाला आणि आपल्याला पण दूर आणि भूक ठेवून जावं ना. किती जर समजा किती जर स्वयंपाक चांगला झाला तर किती खात बसण्यामध्ये काय मजा नाही. आणि शेतकरी असतात ते पेर करतात असताना वल्ल्यात पेरतात का कोरड्यात? हा, ऐका, तुम्ही वल्ल्यात म्हणायले, कोणी कोरड्यात म्हणायले, एकूण उत्तर आलं वापशावर. मी नाही सांगत, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. मुढाहुनी बीज काढिले ते निर्वाळली आ भूमी पेरिले, मग सांडी विखुरले वाया गेले. म्हणू काही मुढाहून बीज काढ. पहिले निवडून कसं मुड्यातून काढतात, मुडा घालतायत ना, तो शब्द आहे मुढाहुनी बीज काढिले. आता म्हणायचंय डबल शेल मारलेलं बॅग, चांगल्या कंपनीचं बी आणलं, ते निर्वाळली आ भूमी पेरिले. म्हणजे न वाळल्याली न वल्ली, वापशावर आलेली, निर्वाळलेली. मग ते सांडी विखुरले वाया गेले म्हणू काही, ते सांडलं विखुरलं वाया गेलं म्हणाव का? आता आमची भुईमुगाची पेर चालू आहे. लेकरं म्हणतात बाबा 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 शेंगदाणे सांडले. अरे सांडले नाही, एका शेंगदाण्याला इतक्या शेंगा येतात. तुम्ही येऊन तर पहा. भुईमुग काढायच्या टायमात या आमच्याकडं, एका झाडाला एवढा घोष येतय. तसं हे इथं झाड लावलंय बाबांना आपल्या. आता हे लय मोठं झालंय, होता होता अजून मोठं होणार आहे. येऊनुशे रोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगना. हो, मोगरा फुलला आणि फुले याचे ताची. हो, मी पण सकाळी 4 वाजता उठलेलो आहे माय बाप. व्यासपीठवर खोटं नाही बोलायचं, कारण माझ्याकडे धमधम मधलं व्यासपीठ यायला पाहिलं. एकल्यालाच ओढणं लागायलंय. हायत बाकीचे पण गेला आवाज, इकडे आवाज तिकडे आवाज. आणि यायलाही बिन माझ्या आधी उठावं लागते, कारण मला येऊस्तोर काकडा. आणि गेले कित्येक वर्ष झाले दोघच काकडा घेतात. मधात कोणाला काही म्हणायचे. आणि महाराज वाजवतात बी आणि गातात बी. बघा, या चौरंगी चेहरा म्हणाव. आणि असा चेहरा कोणता? गौंडी नको म्हणील. आम्ही बसलेले गौंडी आहेत इथली, बांधकाम करणारे. पण खालून देणारे बिगारी असतात, हाताखालचे. ते जर खोडीला असले ना तर ते गोल दगड देतात कोपऱ्याच्या टायमाला. अरे म्हणतात ते नाही, मग ते नाही तर पुन्हा दुसरा गोल.
आणि जर खालचाय जर बिगारी म्हणजे बांधकाम करणारच असला कीर्तनकारच तर त्यो म्हणतोय हा त्यो नका लावू ह्यो लावा ह्यो देतो बरोबर कोपऱ्याचा बरोबर कोपरे मिळालेत ना प्रमाण म्हणजे हा टाळ्या वाजवा एकदा पुंडरीक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान आणि ह्यो पण कसा हिरा आहे पहा दिसतोय असा हा पण लय महागाचा आहे कसा हात चालतोय वा जवळचा आहे आपल्याच पूर्णेच्या काठचा असो झालेली सेवा भोले शंकर बाबाच्या चरणी समर्पित तुम्ही सुरती सज्जन मायबाप गुरुजन बंधुजन तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित हे बघ आणि पुण्य फळले बहुत दिवसा आमची लय दिवसाची इच्छा होती महाराजां बरेचसे महाराज लोक वाट लावले म्हणजे तुम्ही माणसाला खांद्यावर नाही बरं ते तरुण होते तव्हा गात होते आम्ही म्हातारे होऊन पुढे गेले ते न गातील त्याची नाही का असो खूप आनंद झाला मायबा आपण शंकराच्या चरणी विनंती करू की हा योग पुन्हा एकदा